आलीस ही पवित्र जागा सुद्धा नासवायला? काय चाललंय तुझं? आता माझ्याकडून पूजेचा हक्क सुद्धा काढून घ्यायचा ठरवलंस का तू? काय विचारतेय मी? माझ्याकडून पूजेचा हक्कही काढून घेणार आहेस? याला म्हणतात कर्माचं फळ. देवपूजा करून सगळ्यांसमोर दिखावा करणार होतीस ना तू किती सोज्वळ आणि संस्कारी आहेस म्हणून. पण बघ, देवाला सुद्धा तुझा दिखावा मान्य नाही. इथल्या इथे नाही केला त्यांनी. मॅडम, दिखावा करण्यासाठी नाही, ती देवपूजा राहिली होती म्हणून मी करत होते. तुम्ही माझं असं काय जमतं ग तुला? सगळे उपद्व्याप करून सुद्धा हा भोळा चेहरा करायला कसं काय जमतं ग तुला? सगळी लाज शरम सगळं सोडलंयस ना तू? खोटाडेपणा आता काय आपल्या अंगात भिनलाच आहे. मॅडम, मी काय खोटेपणाने वागलं? माझं काय चुकलं ते तरी सांगा. काय चुकलं हे देखील मलाच विचारशील का? आल्यापासून तुला सांगते ना, जास्त पुढे पुढे करू नकोस. ऐकलंस माझं? अगं औदसे, तुझ्यामुळे या घरात रोज वाद व्हायला लागलेत. आबांची भांडण होतंय, इंद्रा नीट वागत नाहीये, कोणी कोणाशी प्रेमाने बोलत नाहीये. या घरचं वातावरण ना गडूळ करून टाकलंस तू, आणि तरी सुद्धा तोंड वर करून विचारतेस तुझं काय चुकलं म्हणून. सांगून सुद्धा प्रत्येक गोष्टीत लुडबुड करण्याचा निर्लज्जपणा तुझ्यात येतो कुठून ग? का आबा पाठीशी घालतात, ते तुझी वकिली करतात म्हणून शिंग फुटलं तुला. पण एक लक्षात ठेवा, तुझी ही शिंग मी एके दिवशी मुळासकट उपटून टाकेन. ज्या दिवशी आबांचा तुझ्यावरचा विश्वास उडेल ना, त्या दिवशी माझ्यापासून तुला कोणी वाचवू शकत नाही. आणि अजून एक गोष्ट, माझं हे घर ताब्यात घेण्याचा विचारही करायचा नाही. मी मालकीण या घराची, विसरू नकोस, नाही तर पुन्हा भिकारड्यासारखी अवस्था करीन तुझी. इथे आजही माझाच शब्द चालतो. आत्ताही माझ्या एका शब्दावर तुला घराच्या बाहेर काढू शकते मी. पण केवळ आबांना मनस्ताप नको ना म्हणून मी शांत बसली. त्यामुळे त्या घरात तर आलीस तू, पण पुन्हा देवघराजवळ जायची हिम्मत करायची नाही. अजूनही इथेच उभी आहेस का? मी ही माझी सून नाहीये आणि कधीच नसेल. ज्या दिवशी आबांचा तुझ्यावरचा विश्वास उडेल ना, त्या दिवशी माझ्यापासून तुला कोणी वाचवू शकत नाही. अगं राणी, तू इथे का बसली आहेस? काय नाही, हे असंच बसली जमिनीवर. ते मला सवय नाही ना असं वर बसायची. आमच्या घरी थोडी होतं हे सगळं. अगं पण इथे सगळं आहे ना, मग खाली जमिनीवर बसायची काहीच गरज नाही. उठ पटकन आणि वर बस. चल बेडवर बस पटकन, उठ. अगं चल ना, बस इथे बेडवर. नाही नाही, तुम्ही बसा, मी बरी आहे. राणी, मी तुझी नणंद नाही. जर तू माझं नाही ऐकलंस ना, तर इतर नणंद कसा छळ करतात ना, तसा छळ करेन मी तुझा. ओरडेन मी तुझ्यावर. हो का? मग कसा छळ कराल ते जरा करून दाखव बरं. म्हणजे मी तुझ्यावर ओरडेन. ए राणी, तुला अक्कल नाहीये का? मूर्ख आहेस का तू? या घरातली माझी जागा घेण्याचा प्रयत्न करू नको. तुझी लायकी नाहीये या घरात राहायची. आणि मी तुला शेवटचं सांगते, माझ्या नादाला अजिबात लागू नको. नाहीतरी अश्विनी महाडिक कोण आहे हे तुला चांगलंच कळेल. काय झालं? जमलं ना मला? हा जमतंय, पण म्हणजे तसं जमत नाही. अरे यार, याला काय अर्थ आहे? चांगल्या माणसाने किती पण प्रयत्न केला ना वाईट वागायचा, तरी त्याला जमतच नाही. हो का? म्हणजे मी चांगली आहे ना?
मग माझे लाड करायचं नाही यार, तू ते पण नाही करत. अरे बापरे, करते की मी लाड, सगळे लाड करेल. तुम्हाला चांगलं चांगलं खायला घालेन, तुमच्या आवडीनिवडी जपेन. अजून काय करू सांगा बरं? आई नको करू, माझी ना अशीच बेस्ट फ्रेंड बनवून राहा, आधी जशी होतेस ना तशी. आणि काय कर राणी, ए अहो अश्विनी, हे काय अरे तुरे कर मग मी तुला सांगितलंय ना, तू मला अरे तुरेच करायचं. आणि हा, मी ना राणी तुझ्याशी कधीच नाही भांडण करू शकत यार, कारण तू खूप गोड आहेस. बरं, पण ते सगळं ठीक आहे. हे आज एवढा मस्का पॉलिश कशासाठी? अगं कारण मला तुझ्याकडून नेल पॉलिश लावून घ्यायची आहे. अगं अजून खूप काम बाकी आहे, खूप तयारी बाकी आहे. आयब्रो करायचे, नेल पॉलिश लावायची आहे. अरे बापरे, पण हे एवढी सगळी तयारी कशासाठी? काय स्पेशल आहे का? अगं राणी उद्या रक्षाबंधन आहे. अरे हो, म्हणजे उद्या फुकट गिफ्ट गोळा करायचा दिवस आहे तुझा. काय रे अजुग्रो, असं बोलशील तुम्हाला? मग कसं बोलू, उद्या तुला फुल डिमांड असतो ना, म्हणून म्हंटल. हो मग असणारच, तू का जळतोस एवढा? कारण ओवाळणी देताना माझे पण पैसे जाणार आहेत उद्या. हो का, मग नको देऊस ओवाळणी तुझी. मी एक काम करते, मी ना तुला राखीच नाही बनणार, जा. अरे हो, किती चिडशील, गंमत केली फक्त. आता माझा रुसवा तेव्हाच जाईल जेव्हा तू माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणशील. पण हा, मला काय गिफ्ट द्यायचंय याचा सुद्धा तू विचार केला नसेल ना. मग काय तर, हे असं असतं बघा यांचं. आत्ता सणाचा दिवस आला तरी अजून ठरलं नसेल काय गिफ्ट द्यायचं ते. हो ना, बघ ना, ओ वहिनी, तुम्ही तिची बाजू घेऊ नका, ती जाम डोकं खाईल परत. असंही मी डोकं खाणारच आहे अजुग्रो. अश्विनी, तुझे खूप लाड होत असतील ना? अगं खूप लाड होतात, कारण 3 भावात मी एकुलती एक आहे ना, म्हणून. अगं मला साधं सुद्धा नाही चालत, एकदम टॉपचं लागतं सगळं. अरे वा वा वा, छान, मस्त गप्पा चालल्यात की तुमच्या. बाय द वे अश्विनी, ताई रक्षाबंधनाची तयारी झाली की नाही तुमची? हो वहिनी, होतीच आहे. हे काय नेल पॉलिश लावायची बाकी आहे, आयब्रो करायचे बाकी आहेत, शॉपिंग पण करायचे. आणि शॉपिंग करून सगळा खर्च लिहून काढणार आणि तो खर्च माझ्या 3 दादूंकडून उद्या वसूल करणार. हो 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 हो, तुमचं हे प्लॅनिंग आम्हाला तोंडपाठ आहे. पण राणीचं प्लॅनिंग अजून माहिती नाही ना आम्हाला. काय ग राणी, तू कोणाला बांधतेस की नाही राखी? मी हो बांधते की. अरे वा, कोणाला बांधतेस? गोट्याला. मग त्याला बोलावून घे इथे. बोलावशील ना? बोलवेन की, पण तुम्हीच कोण बिन काय? आता रक्षाबंधनी म्हटल्यावर त्याला इथे बोलवायला हवं की नाही? तू बोलाव त्याला, आपण पुढचं बघूयात काय ते. कुठे थांबला असता की थोडा वेळ? नाही नाही, ये तू परत. गोट्या, काय गई, वस्तीतली एक घाण ऑलरेडी घरात असताना ती सायकल आतमध्ये आणलीस. अगं काय म्हणते मी, बोलावतेस ना त्याला इथे? हो. चॉकलेट घेतलं तर ती परत म्हणाल लहान आहे का काय. काहीतरी नट्टापट्टा करायचं सामान नेलं तर परत तिला आवडतंय का नाही काय माहिती. कपडे न्यावी तर भारीतली न्यावी लागणार, चांगल्या पैसेवाल्या लोकांच्यात गेली ना ती. काय घेऊ? ए गोट्या, हा कसल्या टेन्शन मध्ये आहेस? बाबा उद्या रक्षाबंधन आहे ना, राणीला काय घेऊ तेच कळना झाले मला. गेला काय मला काय दिलेलं? ते बारीक टिकल्यांचं पाकिट दिलं. येडा बिडायचं का काय रे तू? टिकलेचं पाकिट कोण गिफ्ट म्हणून देतोय? अरे बाबा पैशाची तंगी चालू होती तेव्हा. असं कर, या टायमाला चपले दे तिला. चपल्या देतात तेव्हा. दुसरं सांग काहीतरी. दुसरं कांगवाडी. तू काय बी सांगायला लागले बाबा. मग असं कर, तिच्या घरचा किराणा मला भरून देतो का? एवढ्याला काय तुला काय काय सांगतो तर तुला एक पण पटन झाले. तसं नाही, काहीतरी नजरेत भरेल असं दिलं पाहिजे ना. तिला आवडलं पाहिजे. तिला जाऊ दे, तिच्या घरच्यांना तरी आवडलं पाहिजे ना. तिच्या घरच्यांचा काय संबंध येतो? गोट्या,
आपली राणी साधी आहे रे, आणि तिला साधच काहीतरी दे, तीच आवडेल बघ. भले आत्ता राणी का नाही लगीन करून मोठ्या घरात गेली असेल, ती काय अशी लगेच बदलणार नाही. अरे ती म्हणजे का नाही छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधणारी पोरगी. तुला जे आवडेल का नाही, मनाला वाटेल असं काहीतरी दे, तीच आवडेल बघ तिला. हा बरोबर बोलला तू. मला जी वाटते ना तीच दे तुम्ही तिला. आता काय करूया कपड्यांचं? उचलू काय कप? नको बाबा, मी नाही उचलत, नाही तर परत सर म्हणतील माझ्या वस्तूला हात कशाला लावला. जाऊ दे. नाही पण नाही उचलले तर ते म्हणतील इथं पसारा पडलेला दिसत नाहीये का तुला? आता करायचं तर काय करायचं माणसाने? जाऊ दे, उचलूनच टाकते कपडे, कस पसरायचा. काय चाललंय? खाली ठेव कपडे, कपडे खाली ठेव. हा ठीक. तुला कोणी सांगितलं होतं माझ्या कपड्यांना हात लाव? सॉरी हा सर, सॉरी सॉरी, मी तुम्हाला हात नाही लावायला पाहिजे होता ना. जाऊ द्या, ठीक आहे, मी सोडते. नाही, हात सोडला तर पडेल ना मी. अहो असं कसं? तुम्हीच तर आता म्हटलात ना माझ्या वस्तूला हात नाही लावायचं, मग सोडते की. अगं पण मी वस्तू आहे का? हाय का आता? म्हणजे तुमच्या वस्तूंना हात लावलेला मी चालत नाही, मग तुम्हाला हात लावलेलं कसं चालेल? जाऊ दे बाबा, तुम्ही ओरडाल माझ्यावर. नाही नाही नाही, थांब थांब, तू सोडू नको. मला पहिले स्टेबल होऊ दे, मग नंतर उचलते कपडे. हा पण मग ते कपड्यांचं काय करायचं? अगं ते कपड्यांचं बघू नंतर, आधी मला उभं तर राहू दे. बरं बरं ठीक आहे. कोणी सांगितलं होतं माझ्या कपड्यांना हात लावायला? अरे वा, म्हणजे आता तुम्ही स्वतःला सावरलत तर लगेच माझ्यावर ओरडताय होय तुम्ही ना? शट अप, एक शब्द बोलू नकोस मूर्ख. डोक्याला ना नुसतं ताप झालाय, कधीच सुधारणार नाही हो माणूस. वैताग आलाय मला, नुसता वैताग या माणसाचा. कुठल्या जन्माचं पाप केलं म्हणून ह्यो माणूस नशिबात आलाय माझा काय माहित. सुरखे, अगं गप की बाया, हा सारखं तोंडाचा पट्टा चालू असतोय बघ तुझ्या. काय बोलायचं ना एकदाच मोठ्या आवाजात बोल, उचकट तोंड. काय उपयोग आहे माझा आवाज उचकटून? उपयोग काय आहे तुमचं तुम्हाला समजत नाही भाई? कशाचा म्हणून विचार नाही या माणसाने. आधी बी काय केलं नाही, आता तरी काय करणार आहे म्हणा. आता काय केलं पाहिजे मी? नीट सांग की तोंडाने. समज सांगायला लागतं या माणसाला. माझं तर ना डोकं फिरायची वेळ आली या. हे बघ, तुझं डोकं फिरू नको आणि माझं डोकं खाऊ नको. काय आहे ना ती नीट नेटकं सांग. काय बोलते म्हणजे? अहो पोरीचं लगीन करून दिलं म्हणजे झालं होय? नुसतं पोरीला जन्माला घातलं म्हणजे जबाबदारी संपली का तुमची? लगीन मी दुसऱ्या माणसाला लावून दिलं, आता तिला माहेरपणाला बोलवायचं मी सुचना होय तुम्हाला? अगं ती होय, अगं ती आहे की ध्यानात माझ्या, सगळं ध्यानात आहे माझ्या, पण सगळंच काय तुला सांगून केलं पाहिजे होय? मग कसं करायचं? काय नाटकं सांगू नका, मला माहितीये काय लक्षात नाही तुमच्या. हा तुमच्यासाठी काही होणारच नाही तर. यार काय कालवा लावलाय तुमचा? तुम्हाला कटाळ येत नाही का रे भांडून भांडून? अरे बाबा हिला नाही काटा येत, मी तर दमलो रोज ऐकून ऐकून. ए गोट्या, अरे तू राणीकडे जाणार ना राखी बांधायला? हो जावंच लागणार ना.
अरे मग तिथं गेला का नाही येता येता राणीला घेऊन ये बरोबर. हा अरे राणीचं बाहेर पण करायला नको. आणि तुला सांगितलं होतं ना मी, काल विसरला का काय तू? तुम्ही सांगितलं होतं. हा हा तुम्ही सांगितलं होतं. हा आणि तेच म्हणलं. आई ध्यानात आहे माझ्या, मी आणतो. ठीक आहे मग, येताना आठवणीने घेऊन ये तिला. होय होय आणतो की, त्याला काय होतंय. राणीला टाय बांधू द्या. मी तुला एकदा सांगितलं होतं ना, इंद्रापासून दूर राहा. तरी का त्याच्या परत परत जवळ जातेस तू? राणे, ही तर सुरुवात आहे. तू आत्ताच जर अशी खचून गेलीस, असा धीर सोडलास तर कसं चालेल बरं? अगं तू बिडणारी पोरगी आहेस, हे असं खचून जायचं नाही. अगं अडचणींना बत्तीशी दाखवायचं असं कसं विसरून गेलीस तू? ही वाईट वेळ पण निघून जाईल. तू त्या दिवशीची वाट बघ जेव्हा सगळे तुझ्यावर माया करतील, सगळे प्रेम करतील तुझ्यावर. आणि हे बघ, तूच आहेस जी तुझी सगळी जिंदगी बदलून टाकशील. विश्वास ठेव स्वतःवर. का असत होतीस? ते टाय काय टायचं काय? सगळे फोर्स करत होते ना खाली, म्हणून घातलं नाही. अदरवाईज मला काही इंटरेस्ट नव्हता तुझ्याकडून टाय घालण्यात. आणि असंही मीटिंग सुरू होण्याच्या आधी तो टाय मी काढून ठेवला होता. मी तुला काय विचारतोय, तू हसत का होतीस? हिच्यावर इतका ओरडतो, चिडतो मी, किती रूड बिहेव करतो, पण तरीही हसते. कमाल आहे, कसं जमतं हिला. ए काय विचारतोय मी, हसत का होतीस? ते काय नाही. हे बघ, पुन्हा पुन्हा विचारणार नाही मी. का हसत होतीस सांग मला. काय नाही, ते उगाच मी सांगितलं तर तुम्ही ओरडाल माझ्यावर. ते मी ठरवीन चिडायचं की नाही. तू सांग पटकन. हे बघा सर, तुम्हाला ना खोटं बोलता येत नाही अजिबात, म्हणून ना तुम्ही खोटं बोलतच नका जाऊ. म्हणजे काय बोलतेस? म्हणजे मला माहितीये तुम्ही हे सगळं मला त्रास द्यायला करताय, पण असं नाहीये की तुम्हाला मी केलेली कुठलीच गोष्ट आवडत नाही. काहीतरी आवडतं ना तुम्हाला माझ्या बाबतीत. तुझ्या कुठल्याही गोष्टी का आवडतील मला. आणि बघ, जे काय बोलायचंय ते क्लिअर बोल. थांब, हे बघा, हा तुमचा मीटिंग मधला फोटो आहे ना? तो मग त्याचं काय? अहो हा तोच टाय आहे जो मी तुमच्यासाठी निवडला होता. म्हणजे तुम्ही आवडीनं घातला नाही, पण चांगलं दिसतंय की तुमच्यावर. म्हणजे तुम्ही घातला म्हणून त्या टायला शोभा आली. खरं तर एवढंच. आणि या घरात आल्यापासून एक गोष्ट माझ्या मनासारखी होत नाहीये. नुसतं मनस्ताप होतोय माझा. आल्या सगळं काही स्वतःकडेच घेऊ बघते नाही. माझं घर फोडायला निघाली मुलगी. नाही नाही मालती, तिचा हा विचार वेळीच ठेचायला पाहिजे. राणीला कसं ठेचायचं याचाच विचार करताय ना मालती आहे तुम्ही? तू काय करतेस इथे? तुमच्या मनात जो गोंधळ सुरू आहे ना, तो समजून घ्यायला इथं आली आहे मी. तुमच्या मनातली तगमग मी जाणते. म्हणायचं म्हणून आई म्हणत नाही, तुम्हाला मनापासून माझी आई मानलंय. एकट्या तुला माझं मन कळून काय उपयोग आहे उर्मिला? आई थेंबे थेंबे तळे साचे. आज मी तुमचं मन जाणलंय म्हणून मी तुमच्या बरोबर आहे. उद्या आणखीन काही जण आपल्या बरोबर असतील.
त्याची काळजी करू नका तुम्ही. तुम्हाला त्या राणीचा काटा काढायचा आहे ना, बरोबर ना? तुम्ही तिला नुसतं जरी बघितलं ना तरी तुमचा चेहरा लाल होतो आई. अहो, तुम्हाला झालेला त्रास मला अजिबात बघवत नाही. असं वाटतं त्या क्षणी त्या मुलीला तिची लायकी दाखवून द्यावी. ते करायला ना मला एक क्षण पुरेसा आहे, पण हे स्वतः तिची ढाल बनून पुढे येतात ना, तेच तर नाही. आबांच्या जीवावर ती सगळं काही स्वतःच्या हातामध्ये घेऊ पाहतीये असं वाटतंय मला. तिच्या मर्जीतली माणसं तिला हुकुमाची राणी म्हणतात ना. आबांच्या खांद्यावर उभा राहून उद्या स्वतःला ती महाडिकांच्या घरची राणी समजायला लागू नये म्हणजे मिळवला. उर्मिला, पुन्हा हे बोलायचं नाही हा. हे मी स्वप्नात सुद्धा होऊ देणार नाहीये. तुम्ही सत्यात होणं तर दूरच. नाही त्या राणीला पावलोपावली तिची लायकी दाखवून दिली ना तर नाव नाही लावणार मालती महाडिक. हवाई मग वाट कसली बघताय? रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर श्री गणेशा करा. अहो, आबांना आणि तुम्हाला न विचारता हट्टानं तिनं त्या गोट्याला आपल्या घरी बोलावलं रक्षाबंधनाला. आधीच त्या वस्तीतली घाण आपल्या घरात आहे, आता दुसऱ्याला पण बोलावून घेतलंय तिनं इथे. एवढी हिंमत झाली तिची. रक्षाबंधन करायचं सुचतंय का त्या दरिद्री पोरा बरोबर? आता या रक्षाबंधनाला तिच्या भावासमोर तिची अब्रू नाही काढली तर बघच तो. राणी, आता तुझी काही खेळ नाही. तुला तुझी लायकी दाखवूनच देते आता.